महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा है कि उनकी सरकार में शामिल मंत्रियों का परफॉर्मेंस ऑडिट किया जाएगा और अच्छा काम करने वाले मंत्री ही 5 साल का कार्यकाल पूरा कर पाएंगे। उन्होंने बताया कि महायुति के सहयोगी दलों ने मंत्रियों के कार्यकाल के दौरान उनके प्रदर्शन ऑडिट करने पर सहमति जताई है। फडणवीस ने कोई समय सीमा नहीं बताई है, लेकिन उप मुख्यमंत्री और शिवसेना नेता एकनाथ शिंदे ने कहा कि उनकी पार्टी के मंत्रियों को 2.5 साल का कार्यकाल मिलेगा और जो अच्छा प्रदर्शन करेंगे उन्हें पदोन्नति भी मिलेगी। वहीं उप मुख्यमंत्री और एनसीपी नेता अजित पवार ने कहा कि गैर प्रदर्शन करने वालों को 2.5 महीने में भी बदला जा सकता है। फडणवीस ने अपने सहयोगियों के साथ रविवार को नागपुर में एक प्रेस कॉन्फ्रेंस को संबोधित किया, जहां सोमवार से शुरू होने वाले राज्य विधानमंडल के शीतकालीन सत्र से पहले मंत्रिमंडल विस्तार के तहत महायुति के 39 विधायकों ने मंत्रिपद की शपथ ली। खरं म्हणजे अनेक लोक त्यांची क्षमता असते, मंत्री बनण्याची अपेक्षा असते, इच्छा असते, त्यामुळे जे काम करू शकतील, कॅपेबल आहेत आणि कोण ज्यांना दिलं ते त्या क्षमतेचे आहेत, ज्यांना नाही दिलं ते त्या क्षमतेचे नाहीत असं नाहीये। आणि म्हणून आम्ही एक पक्षाचा एक निर्णय घेतलाय, 2.5 वर्षाचं मंत्रीपद, जो काम करेल तो पुढे जाईल आणि त्यामुळे आम्ही पक्षाने ठरवलेला तो निर्णय आहे। त्यामुळे मला वाटतं अनेक लोकांना संधी देऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने माझी भूमिका स्पष्ट आहे की जे पद, जो विभाग ज्याला मिळेल त्याला पूर्ण न्याय दिला पाहिजे आणि जो परफॉर्म करेल त्याला संधी मिळेल। आणि त्याच्यात आपण म्हणतो ना काय इंग्रजीमध्ये परफॉर्म और पेरिश, तो त्यामुळे जो परफॉर्म करेल तो पुढे जाईल। उसमें से आधा तो हम करने वाले, यानी क्या करने वाले हैं, हम परफॉर्मेंस ऑडिट ये निश्चित रूप से हर मंत्री का करेंगे और परफॉर्मेंस ऑडिट में जहां ये ध्यान में आएगा कि मंत्री उचित काम नहीं कर रहे, उस समय उस मंत्री का पुनर्विचार किया जाएगा। हाँ, एक मिनिट जसं देवेंद्रजी म्हणाले तसं मी 2.5 वर्ष म्हणजे 2.5 वर्ष त्यांनी काही करावं असं नाही, त्याचं पण परफॉर्मन्स ऑडिट, त्याच्या कामाचं मूल्यमापन केलं जाईल। कामाचं मूल्यमापन मंत्र्यांचं होणार की तिन्ही म्हणजे सगळ्या मंत्र्यांचं होणार? तिघांनीही आम्ही आज आमच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळ्या मंत्र्यांना सांगितलेलं आहे की आपल्या सगळ्या मंत्र्यांच्या कामाचं परफॉर्मन्स ऑडिट आम्ही करू। तुम्ही वाट बघा, या तिन्ही विषयांवर आम्ही योग्य कारवाई करू। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही चांगलीच आहे। आम्ही जे काही योजना आता केलेल्या आहेत त्या योजनाचा बोजा हा निश्चितपणे अर्थव्यवस्थेवर पडेल, त्याचं योग्य मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे। हे मंत्रिमंडळ एक सर्व प्रकारचा चेहरा याच्यामध्ये दिसला पाहिजे, त्या दृष्टीने काही जुने जाणते नेते आहेत, काही तरुण आहेत, महिलांना देखील आम्ही चांगल्या प्रकारे संधी दिलेली आहे, विविध समाजांना आम्ही संधी दिलेली आहे। ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, आदिवासी समाज असेल, एससी समाज असेल, विविध समाजांना देखील आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे। सर्व समावेशक अशा प्रकारचं मंत्रिमंडळ तयार करण्यात आले। वेगवेगळी कारणं त्याच्यामध्ये आहेत। अनेक वेळा काही मंत्र्यांना याकरता घेण्यात आलेलं नाही, मी भाजपचं सांगतो आमच्याकडे, की पक्षाने त्यांना काही वेगळी जबाबदारी द्यायचं ठरवलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे बीजेपी मध्ये अनेक वेळा आम्ही जर कोणाला जबाबदारी पक्षात द्यायची असेल तर त्यांना मग मंत्रिमंडळात स्थान देत नाही। काही असं देखील असू शकतं की काही जे मंत्रिमंडळातून ड्रॉप झाले आहेत त्यातले काही परफॉर्मन्समुळे देखील ड्रॉप झालेले असू शकतात। शेवटी गोपीचंद पडळकर हे आत्ताच विधानसभेमध्ये निवडून आले आहेत, त्याच्या आधी ते विधान परिषदेमध्ये होते, उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत, थोडे अग्रेसिव्ह आहेत। हा, हे निश्चितपणे आहे की आम्ही त्यांना हे सांगितलं की बोलताना त्यांनी संयम ठेवला पाहिजे, हे त्यांना निश्चितपणे सांगितलं। पण तुम्हाला सांगतो, एक चांगलं भविष्य असलेला तो नेता आहे।